नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. चार्टवर क्लोजिंग जे होतं ते साधारण ह्या लेवलला झालेलं होतं आणि आजचं ओपनिंग जे आहे ते साधारण ह्या लेवलला झालेलं आपल्याला बघायला मिळालं. ओपनिंग नंतर थोडा वेळ आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. साधारण 23,250च्या आसपास सेलिंग झाल्यानंतर एक बाउन्स आला. बाउन्स आल्यानंतर ही जी आदल्या दिवशीचा लोचा एरिया होता त्या आसपास जे ओपनिंग झालं होतं आणि हा जो सगळा आपण असं म्हणू शकतो की सपोर्टचा एरिया होता त्याच एरियामध्ये रेझिस्टन्स घेतला गेला आणि परत आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळाली. आणि इथे काय झालं, ह्या ठिकाणी ट्रॅप केलं गेलं. जनरली काय होतं की आता ओपन गॅप डाऊन झालंय म्हणजे एक मोमेंटम सेट काय झालाय आपल्याला किंवा एक आपल्याला टोन असा सेट झालाय की आता मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. तर त्यामुळे अशा वेळेला आपल्याला काय होतं की एक डाऊन ट्रेंड जर चालू झालेला आहे तर आपल्याला आता सेलिंगच इथून पुढे कंटिन्यू होणार. त्यात काय झालं, पहिल्या ओपनिंगमध्ये जो बाउन्स आला त्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा रिव्हर्सल बघायला मिळालं आणि पुन्हा सेलिंग होत आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला हा जो सुरुवातीच्या 15 मिनिटात बनलेला लो आहे तो जर खालच्या दिशेनं ब्रेक होतोय तर आपल्याला काय दिसणार, अनेकांना इथे काय केलं गेलं, यामध्ये ट्रॅप केलं गेलं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. तर त्यामुळे आपली जी थिअरी आहे ती थिअरी नेहमी वापरायची. ती थिअरी काय सांगते, मी नेहमी सांगतो की एखादी लेवल ब्रेक झाली हे कसं ओळखायचं, तर त्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्यानंतर त्याचा जो लो असेल तो नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे, तरच आपण म्हणतो की ही जी लेवल आहे ह्या लेवलचं ब्रेकआउट आलं. इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल क्लोजिंग आलं नाही म्हणजे ज्यांनी ज्यांनी घाई केली असेल ते सर्व लोक इथे ट्रॅप झाले. अर्थात ज्या वेळेला क्लोजिंग येतं आणि तो लो ब्रेक होतो त्यावेळेला आपण ट्रॅप होत नाही का, तर त्यावेळेला सुद्धा ट्रॅप होऊ शकतो पण ती शक्यता कमी असते. तर हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. हा जो बाउन्स आला तो पुन्हा काय झालं, साधारण हा जो हाय बनलेला त्याच्या आसपास आपल्याला पुन्हा एकदा घेऊन गेला. परत सेलिंग आलं. मात्र ह्या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या वेळेला जे सेलिंग आलं याच्यामध्ये हा लो काही ब्रेक झाला नाही. म्हणजे आपण हे सर्व काढून टाकूया आणि दाखवतो. हा जो लो आहे हा काही ब्रेक झाला नाही म्हणजे हा हायच्या आसपास गेला, हा हाय ब्रेक झाला नाही, हा लो ब्रेक झाला नाही. इथे बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यावर एक चांगला ट्रेड आपल्याला इंट्राडेमध्ये जो आपल्याला ट्रेड आवश्यक आहे तशा प्रकारचा ट्रेड बघायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र बघितलं तर आपल्याला वोलाटाईल साईडवेज असं आपल्याला मार्केट निफ्टीमध्ये किंमत वोलाटाईल होताना आणि साईडवेज होताना बघायला मिळाली. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता उद्या कशी मूव्हमेंट होऊ शकते, तर वरच्या बाजूला आपण काय केलं, 23,375 ही इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला घेतली आहे. खालच्या बाजूला 23,300 ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, सध्या काय झालं गॅप डाऊन झालंय, जरी रिकव्हरी आली असली तर उद्या पुन्हा जर गॅप डाऊन ओपन झालं तर आज जशी रिकव्हरी आली तशी रिकव्हरी बघायला मिळणार नाही. उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं आणि 23,300 ची लेवल पुन्हा एकदा खालच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर काय होऊ शकतं, मग खाली जात असताना 23,250, 23,200 आणि 23,150 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र असं झालं नाही, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं. तर वर जायला लागलं तर लक्षात ठेवा अजूनही ही जी गॅप आहे म्हणजे आपण ह्या एरियामध्ये जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप अजूनही पूर्ण भरली गेली नाहीये. तसं बघायला गेलं तर आपल्याला इंट्राडे मध्ये ही गॅप दिसते. प्रत्यक्षात आपल्याला काय आहे, जर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर हा लो होता तो इथे होता आणि त्यामुळे ओपनिंग इथे झालं. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला तशी गॅप दिसणार नाही जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं. पण इंट्राडे मध्ये 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ही गॅप दिसते. त्यामुळे 23,375च्या वर जायला लागलं तर काय करा, तर आपल्याला काय करायचं आहे, 23,425 हे पहिलं टार्गेट असेल आणि 23,475 हे दुसरं टार्गेट असेल.
इथे लक्षात ठेवायचं आहे की साधारण ह्या एरियामध्ये रेझिस्टन्स आहे, कारण आपल्याला पण माहिती आहे 23,475च्या वर 23,500 आहे आणि 23,500 ही रेझिस्टन्स लेवल आहे. त्यामुळे इथून वर जायला लागलं तर आपण जास्तीत जास्त 23,425 आणि 23,475 ही टार्गेट ठेवू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवायचं नाही. आणि त्यानंतर जर इथे सेलिंग आलं आणि पुन्हा बाउन्स होऊन पुन्हा वर जायला लागलं तर मात्र 23,475 ब्रेक झाल्यावर 23,525 ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्यामुळे वर जात असताना आपल्याला ह्या लेवल्स बघायला मिळतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समजा आजचा जो लो बनला तो इथेच का बनला, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन हा चार्ट बघावा लागेल. तर त्यासाठी मी काय करतो, हा जो निफ्टीचा चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आता डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल जे आहेत त्या लावाव्या लागणार. फिब रिट्रेसमेंट लेवल जेव्हा लावणार आहे आपण त्यावेळेला आपल्याला काय दिसतंय की हा जो आहे हा इथे हाय बनलाय, त्याला मार्क केलं. इथे जो आहे तो लो बनलाय, त्याला मार्क केलं. आता जर तुम्ही बघितलं, मी थोडंसं आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर 50% जवळ, म्हणजे आता इथे काय आहे, आपल्या ह्या लेवल्स असल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये, पण 50%च्या थोडंसं वर 50% ची लेवल कुठे आहे, 23,210च्या आसपास आहे. त्याच्या थोडंसं वर आज आपल्याला लो बनलाय आणि त्यानंतर बाउन्स येताना बघायला मिळालाय. आता काय झालंय, 61.8% ची जी लेवल आहे त्याच्या वर क्लोजिंग मिळालंय. जर इथून वर टिकायला लागलं तर मग ही 78.6% ची लेवल आहे किंवा ही 1% ची लेवल आहे. ह्या दिशेनं आता आपल्याला वाटचाल होऊ शकते. मात्र काही कारणानं जर 50% ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, ही जी लेवल आहे, तर मग खाली येत असताना आपल्याला काय करायला लागणार, ही जी 38.2% ची लेवल आहे किंवा 23.6% ची लेवल आहे, तुम्ही काय करा, चार्टवर ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावून बघा. म्हणजे तुम्हाला काय होईल, या सर्व लेवल व्यवस्थित दिसू शकतील. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की आजचा लो आहे तो ह्या ठिकाणीच का बनला, म्हणजे 23,200च्या जवळपासच का बनला, त्याचं कारण तुम्हाला आता लक्षात आलं असेल, कारण ती 50% ची लेवल होती. आता आपण काय करूया, आता आपण ह्या निफ्टीच्या विश्लेषणानंतर जाऊया बँक निफ्टीचा चार्ट बघायला. बँक निफ्टीचा चार्ट इथे मी ओपन केलेला आहे. थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला सर्व लेवल व्यवस्थित दिसू लागतील. तर आता इथे आपल्याला सेम तसंच झालं. जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ओपनिंग जे आहे ते थोडंसं गॅप डाऊन झालं. मात्र इथे काय लक्षात घ्या की आदल्या दिवशीचा जो लो आहे त्याच्यापेक्षा वर ओपन झालं. तर त्यामुळे अशा वेळेला काय होतं की तो लो जो आहे तो मग सपोर्ट म्हणून काम करतो. त्यामुळे ओपनिंग नंतर खाली जरी आलं तर ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला, वर गेलं. त्यानंतर बघितलं तर एक मोठी शूटिंग स्टार कॅन्डल बनली, पण ही सुद्धा ट्रॅप कॅन्डल होती. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे जर बघितलं तर इथे सेलिंग होते असं दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात इथे बघितलं तर इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय. अगदी परफेक्ट नाहीये, पण बऱ्यापैकी आपल्याला इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न दिसतोय. त्यानंतर काय झालं, त्यानंतर बाउन्स आला, जसं तिकडे झालं. आपण ओपनिंगला जो हाय बनवला होता त्याच्या आसपासच आपल्याला पुन्हा हाय बनला. परत सेलिंग आलं आणि इथे बघितलं तर इथे आपल्याला दिसेल ट्विझर बॉटम पॅटर्न. ट्विझर बॉटम पॅटर्न नंतर आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळाली. तेजी नंतर इथे आपण जर बघितलं तर इथे दिसेल ट्विझर टॉप पॅटर्न. तर मात्र ह्याचं लो ब्रेकच झाला नाही, त्यामुळे आपल्याला खाली मोठी मुवमेंट बघायला मिळाली नाही. तर अशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला मुवमेंट झाल्या. आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, तर त्याच्यासाठी 49,375 ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आणि खालच्या बाजूची 49,125 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन लेवल आपल्याला दिसत आहेत. इथे गोष्ट लक्षात घ्यायची अशी आहे की ही जी गॅप तयार झालेली आहे, म्हणजे ओपनिंग नंतर किंवा आपण असं म्हणूया की साधारण ह्या लेवल पासून 49,375 पासून, तर ही गॅप फार काय मोठी नाहीये. तर त्यामुळे ती सहज आता भरली जाऊ शकते असं आपल्याला आत्ता चित्रामध्ये ह्या चार्टमध्ये बघायला मिळते. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि ओपनिंग नंतर खाली यायला लागलं, खाली येत असताना 49,125 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर काय होऊ शकतं, खाली जात असताना 49,025, 48,925, 48,825 या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं
टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात. जर ओपनिंग ह्या एरियामध्ये झालं तर ओपनिंग होऊन वर जायला लागलं, 49,375 च्या वर टिकायला लागलं, तर काय होईल, इथून वर जाताना 49,375 च्या वर गेल्यानंतर 49,475, 49,575 आणि 49,675 ह्या 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. आणि साधारण आपल्याला जे 1 तारखेचं क्लोजिंग होतं त्याची रेंज आपल्याला ह्या आसपास आहे. तर त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्या रेंजपर्यंत जाताना बँक निफ्टीची किंमत बघू शकतो. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेममध्ये येऊया. इथे सुद्धा जर तुम्ही डेली टाइम फ्रेममध्ये आल्यावर जर 50 रिट्रेसमेंट लेवल लावली तर तुम्हाला लक्षात येईल की 50% च्या आसपासच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली आहे. आता मी ती लावून दाखवत नाही, तेवढं काम आता तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता. आपण आता काय करूया, आता आपण इकडे ह्याच्यामध्ये कोणकोणते स्टॉक तुमच्यासाठी मी शॉर्टलिस्ट केलेत ते बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे ज्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे तो आहे JSW एनर्जी लिमिटेड. JSW एनर्जी लिमिटेडमध्ये काय होत होतं बघा, मागचे 2-3 दिवस म्हणजे सध्या सेलिंग चालू आहे हे दिसतच आहे. मागचे 2-3 दिवस आपल्याला त्याच्यापूर्वीचे एक तेजी बघायला मिळत होती आणि त्याच्यानंतर आता 2 दिवस जर बघितलं तर सलग सेलिंग होतंय आणि हा जो लो आहे तो ब्रेक करून त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय. त्यामुळे हा जो लो आहे हा जर तुम्ही बघितला तर तो ब्रेक करून त्याच्या खाली क्लोजिंग आलंय. कालचा जर आपल्याला बघायचं असेल तर काल आपल्याला इथे काय झालं होतं, बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनला होता. त्यामुळे त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आज खूप चांगली मूव्हमेंट बघायला मिळाली. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हे सेलिंग झालं, त्यानंतर हा बाउन्स आला आणि परत सेलिंग होतंय आणि आता हा एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे इथून खाली जात असताना आपल्याला आणखीन मोठी टार्गेट्स येऊ शकतात. स्टॉकचं नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. जर हा स्टॉक साधारणपणे 400 आपल्याला 437 च्या वगैरे खाली टिकला, ही 437 ची ही लेवल आहे, त्याच्या खाली टिकला तर 429 रुपये, 408 रुपये अशी आपल्याला टार्गेट्स खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं JSW एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉक विषयी. पुढचा स्टॉक आहे REC लिमिटेड. सेम REC लिमिटेड मध्ये जसं JSW एनर्जी लिमिटेड मध्ये होतं सेमच्या सेम आपल्याला दिसतंय. 3 दिवस आपल्याला तेजी होत होती, त्यानंतर इथे बघितलं तर बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न झाला, त्यानंतर बघितलं तर आज बेअरिश एनगल्फिंग पॅटर्नचा ब्रेकआउट मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा आपण ह्या लेवलला आलो आणि त्याच्या खाली क्लोजिंग दिलंय. त्यामुळे आता हा जेव्हा लो ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग आणखीन बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे REC लिमिटेड. आता REC लिमिटेड आलंय म्हणजे PFC येणारच, पण त्यापूर्वी आपल्याला कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात कॉनकॉर लिमिटेड हा स्टॉक बघायचा आहे. कॉनकॉर लिमिटेडमध्ये आपल्याला 2-3 दिवसापूर्वी एक खूप मोठी तेजी आली होती. मात्र मागचे 2 दिवस जर बघितलं तर ही इनसाइड कॅन्डल आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर आजची त्याची ब्रेकआउट कॅन्डल आहे. त्यामुळे आता असं दिसतंय की आजचा जो लो आहे हा ब्रेक झाल्यानंतर आणखीन मोठं सेलिंग कॉनकॉर ह्या स्टॉकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र मागचे 2 दिवस खूप मोठं सेलिंग झालेलं असल्यामुळे कदाचित एखादा थोडा वेळ पॉज घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर ते सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. मात्र आता त्याचं पूर्ण मोमेंटम हा बेरीज झालेला आहे. आपण पुढे जाऊया. जसं मगाशी REC म्हटलं होतं त्याच पद्धतीनं PFC लिमिटेड हा स्टॉक आहे. फक्त PFC लिमिटेडमध्ये काय झालंय की PFC लिमिटेड हा स्टॉक आपण शेवटी का घेतला, कारण 3 दिवस इथे तेजी झाल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा सेलिंग होतंय. मात्र हे सेलिंग होत असताना आपल्याला हा जो लो आहे तो फारसा ब्रेक झालेला आपल्याला दिसत नाही. आपण वर जर JSW बघितलं किंवा REC लिमिटेड बघितलं तर त्याच्यामध्ये सेम पॅटर्न दिसत आहेत. मात्र इथून खाली जाताना हा जो लो आहे तो ब्रेक झालेला दिसतोय. तर ह्याला अजून काय करणं आवश्यक आहे, ब्रेकआउट येणं आवश्यक आहे आणि तो जर टिकला तर एक खूप मोठं सेलिंग आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात PFC. तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं?
जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या लगेच एक लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना, काही प्रश्न असतील तर ती कमेंट स्वरूपात अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.